पाहिजे याचा घात करतो मी। आज तुमचा इन्काउंटर आज खलास करून टाकलं तुम्हाला। तेवढ्या पर्यंत पुन्हा कधी नंतर तुम्हाला बघतो। नमस्कार मंडळी, मी माझ्या प्रथम वारीला सुरुवात करतोय। माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज खेड तालुक्यातून एक नामांकित असे शाहीर या ठिकाणी राजापूर तालुक्यामध्ये आलेले आहेत। त्यांना मी आजच्या वारीचा माझा प्रश्न या ठिकाणी येऊन घेऊन जायचा आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 14 विद्या 64 कलेची देवता त्या विश्वासाची प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या विघ्न हस्ताने समस्तकावर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना दिवाय मनाचा मुद्रा करून छत्रपती संभाजी महाराज यांना शाही मनाचा मुद्रा करून भारतीय राष्ट्रीय शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा करून माझ्या यवनाला श्रीरामला बघा श्रीदेव गंगाला बघणार त्यांच्या चरणाची धूळ माझ्या नतमस्तकी लावतो. त्याचप्रमाणे या गावचा ग्रामदेवत आई सावळादेवी आणि सायेश्वर यांना सुद्धा कमी नतमस्तक करतो. समाजसुधारक संत सत्तर यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे रंगदेवता जगेश्वराला वंदन करून त्याचप्रमाणे लोकांना त्याने हृदयाला नेण्याचा प्रयत्न केला. असं माझे गुरुवर्य भाई गोसाई महाराज यांच्या चरणाची धूळ माझ्या नतमस्तकी लावतो. त्याचप्रमाणे माझे वंशज अरुण कुमार यादव त्याचप्रमाणे मला वंशजाप्रमाणे असणारे विनंती सोडिये तसेच माझे गुरुवर्य अश्वंत यादव आणि त्याचप्रमाणे मला वेळोवेळी जे कवी म्हणून जातं सध्या नवोदित शाहीर म्हणून मला थोडासा साथ देत आहेत विनंती धावडे. त्याचप्रमाणे माझे सहकार्यक सन्माननीय विश्वनाथजी लाड यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा. तसेच माझे मार्गदर्शक हरिश्चंद्र आलेले सह सुधीर शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझा बुलंद असा आवाज या ठिकाणी पोहोचवतोय ते म्हणजे पालीगावचे सुपुत्र यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा. तसेच सप्तशृंगारचे कान छेडतायत ते म्हणजे एक वाटूगावची शान सुचिंद्रनाथ चव्हाण यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुजरा. तसेच माझे मोठ्या भावाप्रमाणे मला नेहमी साथ देतात ते म्हणजे औरंगाबादचा रामदास सावकार त्यांना एक राजादादा घरची आणि वंचित राजादादा लावली यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे हा संपूर्ण संच नवतरुण वाचमंडळ येळवण यांच्या वतीनं हा आजच्या वेळेचा प्रथमचा कार्यक्रम सादर करते. बघा या ठिकाणी आम्हाला आयोजक म्हणून एक मोलाचं असं इथं सहकार्य केलंय ते म्हणजे सत्यवान दादा आपटे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे या ठिकाणी खेडगावावरून एक नामांकित असे शक्तिवाले शाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुयोगदादा मोरे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू माजी उपसभापती अविनाश दादा पराडकर आणि त्यांची शाखा वडताई शाखा रायपटण यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या प्रथम वर्गाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सुरुवात करते. ऋषीमुळा जर कुठे कोपऱ्यात बसला असाल तर थोडं बाहेर या. आतमध्ये ऐकायला येत नाही, बाहेर या थोडं. सुकांगवा समोरच लक्षात ठेवायचं.
सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुते देवो सर्वकार्येषु सर्वदा। हे जटा विभूती अरे हुटी चंदनाची अरे कपाळ माला गौतमाची हे पंचानना विश्वनिवांतकारी अरे तुझवीन शंभो हे कलावंत होण्यासाठी अरे कलेचा ध्यास पाहिजे हे ज्ञानी सुज्ञानी होण्यासाठी अरे कसाची अभ्यास पाहिजे हे प्रयत्नांती परमेश्वर हर प्रयत्नांती परमेश्वर निष्ठेचा प्रयास पाहिजे आणि संकल्प सिद्धीसाठी भगवंत सहाय्यास पाहिजे। ऋषीबुवा तुम्ही आदिमायाचं स्वरूप सादर केलात, मी माझ्या शंकराचं शिवाजी महाराजांचं स्तवन कसं सादर करतोय लक्ष असावं। शूर मराठा राजा सावा रयतेला या न्याय मिळावा जिजाऊनी स्वप्न पाहिले असे जिजाऊनी स्वप्न पाहिले शिवबा छत्रपती राजे झाले शिवबा छत्रपती राजे झाले। राजा
हृदय करुणी अरुण कुमार हृदय करुणी शिवाचे गीत गायले शिवाचे गीत गायले गजानन श्री गांगुरवनाथ रंग देवता बोलपुरे बाबू रंगले घराण्याचा अखंड हरदासवळीचा या ठिकाणी दादा इको कमी कर हॅलो हॅलो इको जरा कमी कर तर सवन या ठिकाणी मी ठेवलेला आहे मी माझ्या गणाला सुरुवात करतोय स्वल्पना का बुवाला स्वल्पना का घरात किंवा पाऊस पडला म्हणून तर बुवा बरेच काय बोलून गेलेले आहेत बुवा काय म्हणतात मी सचिन बुवांचा शिष्य बुवा तुम्ही सचिन बुवांचे शिष्य आहात आम्हाला माहिती आहे अगदी जगाला माहिती आहे पण सचिन बुवांचं विमान काय तुमच्या घरावरून गेला होता काय सचिन बुवांचं विमान तुमच्या घरावरून गेला होता काय सगळी कॉपी या ठिकाणी येऊन सचिन बुवांचीच म्हणजे बुवांचं विमान सचिन बुवांचं विमान अगदी घरावरून नाही तर घरातच शिरलं होतं वाटतं बुवा गणात काय बोलून गेले की शब्दाची मांडणी बुवा काय भांडी घासायची मांडणी आहे भांडी घासायची मांडणी आहे काय असो लाल चोचीचा पोपट लय बोलतो हा बघितलं ना लाल चोचीचा पोपट लय बोलतो बोलू दे किती बोलता तो बोलू दे आहे पुढे मी असो बुवानी सुंदर असा गण या ठिकाणी ठेवलेला आहे मी त्यांच्या पाठीमागून जाण्याचा प्रयत्न करतोय बाईच्या पाठीमागून हा नवरा जातच असतो जातो की याचा फुटीचा पदर धरून जातो ना तसा आज ही माझी पार्वती आहे ही शंकर आहे मी तिच्या मागून जातोय बुवा तुम्ही जर किरकिर केला तू जर आगाऊपणा केलास तुम्ही जर संसार टिकवता नाही आला तर सुकान बुवा
डोक्यावर लात मारणार तुमच्या. थोडं लक्षात ठेवायचं. म्हणून मी काय देतो बघा तुम्हाला, उत्तराला उत्तर, विषयाला विषय देतोय. तुमचा गण होता असा महादेव मोठा गती, झालं बाप्पाचं आगमन, बाप्पा मोठा तुझा रे सन, झालं बाप्पाचं आगमन, बाप्पा मोठा तुझा रे सन, बाप्पा मूर्ती तुझी पाहून मन हे भरलंय आनंदानं, बाप्पा मूर्ती तुझी पाहून मन हे भरलंय आनंदानं. मी माझा या ठिकाणी गण सादर करतोय. गणाचा विषय बुवा तुमच्यापेक्षा वेगळा, या समाजाला काहीतरी वेगळा द्यायला पाहिजे, असे गण पाहिजे. देवाची आळवणी आपण नेहमीच करतो, पण समाजाला काहीतरी या गणाच्या माध्यमातून सुद्धा द्यायला शिकलं पाहिजे. माझा विषय काय आजचा की पोटाची खळगी भरण्यासाठी हा तरुण वर्ग, पोटाची खळगी करण्यासाठी हा तरुण वर्ग मुंबई नगरीमध्ये जातो आणि आपल्या तिजवर पोटासाठी नुसता त्या ट्रेन मध्ये वनवर फिरत असतो आणि आपल्या विनोदोळाचं साधन म्हणून तो गावाकडे कधी गणपती बाप्पा येतोय आपला याची वाट बघत असतो. परंतु वाट बघत असताना आपली जी घरं आहेत ती इथं बंद करून त्या मुंबई नगरीमध्ये असतो. परंतु गणपती बाप्पा जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा आपल्या घराची कुलप उघडली जातात. हाच विषय मी आज गणाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय, लक्ष असावं. गोडवाणी तुझे नाम मुखी वदाया, तुझ्या भक्ती मध्ये देवा सदैव तुझे माझी हे मेघ कृपेचा वर्षाव करावा, अरे तू फलित ज्ञान व्हाया, अरे समारंगणी यावे गणेशा, शक्ती विनेशा वरदान द्याया. पोटा पाण्याच्या पैशाला गाव सोडून गेले दूर, पोटा पाण्याच्या पैशाला गाव सोडून गेले दूर, आला गणराया आमच्या गावाला, सारी उघडली घरदार. पैशाला
परदेशी गेले होते गाणे परदेशी गेले होते गाणे परदेशी बाप्पा तुझ्या या वडील रे बाप्पा तुझ्या या वडील रे परत रे सारे मायदेशी परत रे सारे मायदेशी परत रे सारे मायदेशी तुझ्या कुठे गाठलाय रे आज तुझा संसार तुझ्या कुठे गाठलाय रे आज तुझा संसार आला तुझा गावाला गाडी मुकडी करणार आला तुझा तुझ्या गावाला गाडी मुकडी करणार आला गडवाया तुझ्या गावाला गाडी मुकडी करणार आला गडवाया तुझ्या गावाला गाडी मुकडी करणार आई बाप घरात आई बाप घरात आई बाप घरात वाट बघते माझ्या लेकराची वाट बघते माझ्या लेकराची तुझी घराच्या दारात तुझ्या घराच्या दारात तुझ्या घराच्या दारात गणपती सणाला माझा येणार हाय पोर गणपती सणाला माझा येणार हाय पोर आला गणराय आमच्या गावाला गाडी मुकडी करणार 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 गणपती सणाला होते गणपती सणाला होते गणपती सणाला घरी येते माता गौराई घरी येते माता गौराई आनंद होतो या मनाला आनंद होतो या मनाला आनंद होतो या मनाला देवसुखाचं नाव माझं गाणं शाहीर देवसुखाचं नाव माझं देवसुखाचं शाहीर आला गणराया तुझ्या गावाला गाडी मुकडी करणार 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 पाण्याच्या पैशाला गाव सोडून गेले दूध पाण्याच्या पैशाला गाव सोडून गेले दूध आला गणराया तुझ्या गावाला आणि गल जिथपर्यंत वारीचा कार्यक्रम झाला आहे. आता शकुंतलाच्या कार्यक्रमाला जी रंगतदार मजा येत असते ती गवळणी बसवून करायची ना सुरुवात. तर बघा भुवानी उत्कृष्ट अशी गवळण आपल्या समोर ठेवलेली आहे. शेजारी बाई तुमचा टीव्ही शेजारी बाई तुमचा टीव्ही. बुवा तुमच्या गवळणीला प्रथमदा उत्तर देतोय बघा. अगं ग दादा नाही मी साधा अगं ग दादा नाही मी साधा नाही दिला दुधाचा गोड नाही दिला दुधाचा गोड नव्हतं भरत माझं पोट नव्हतं भरत माझं पोट मी लावतोय तुझ्या दुधाला ओढ नव्हतं भरत माझं पोट मी लावतोय तुझ्या दुधाला रे ओढ
ज्या पद्धतीनं मी तुमच्या गवळणीला उत्तर दिलं आहे त्याचप्रमाणे माझ्या गवळणीचं उत्तर अपेक्षित आहे. विषयाला विषय, भागाला भाग, वर्गाला वर्ग हो आज ठासून गेला पाहिजे. आज ठासून हो मारी करायची आहे. सुकांत बुवा समोर आहे बघा. मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. कदम बुवा बेदमच मारेन तुम्हाला आज, लक्षात ठेवा. आणि माझ्या गवळणीला सुरुवात करतोय, लक्ष असावं. तुझी हुशारी चालणार नाही आणि तुझ्या गोडबलेपणाला अरे मी भुलणार नाही. अरे नाही म्हणायचं मला, अरे नाही म्हणायचं मला, अरे तुला मी परवडणार नाही. आणि हट्टाला पेटलो जर का तुला रडवल्याशिवाय सोडणार नाही. बुवा मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय, लक्ष असावं, कानिकं ठेवायची आहेत. सुकांत बुवा समोर आहे बघा. मी लढिवाळा प्रेमाचा चाळा, मी लढिवाळा प्रेमाचा चाळा, वनकालात हसते कुदू कुदू. मला देशील का सांग ना दूधू दूधू, मला देशील का सांग ना दूधू, मला देशील का सांग ना दूधू दूधू, मला देशील का सांग ना दूधू, मला देशील का सांग ना
बारीचा कार्यक्रम झाला आहे। आता शक्तिधराच्या नियमानुसार जो शक्तिधराचा मूळ गाभा आहे प्रश्न उत्तर चौदा विद्या 64 कलेचा आराध्य दैवत श्री गणराया यांच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या गावचं ग्रामदैवत मूळ गावचं ग्रामदैवत यांच्या चरणी नतमस्तक होतो। जमलेले रसिक प्रेक्षक मायबाप संत सज्जन उपस्थित बंधू आणि भगिनो, शक्तिवाली शाही यांनी प्रश्न विचारलाय। आजच्या वारीचा प्रश्न विचारलाय, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मास आले, त्या बाळाचे नाव आणि गाव काय? मी गेली यांचे 5-6 वर्ष प्रश्न बघतोय, त्या गुरुपासून प्रश्न बघतोय। म्हणजे कोडे टाईप असतात। कोडं कसं असतं, असं कोडं विचारलं की ते उत्तर सांगितलं की ते नाही म्हणायचं, पुढे चालायचं, दुसरं काहीतरी उत्तर। त्यांचं म्हणणं आहे की माझा ग्रंथ सांगा। बुवा, तुम्ही जर एकच ग्रंथ वाचला असेल ना, तेवढं तुम्हाला उत्तर मिळालं असेल। मी पहिल्यापासून सगळ्या शाहिरांना सांगत आलो की एका प्रश्नाची उत्तरं वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या असू शकतात आणि त्याचे पुरावे मी तुम्हाला देऊ शकतो। आता इथे पण देऊ शकतो, कारण माझ्या आता पण ग्रंथ उपलब्ध आहे। तर तुमचं म्हणणं की माझ्या ग्रंथाचं नाव सांगा, मग उत्तर नाही सांगितलं तरी चालेल। मग बुवा, मी आता तुम्हाला 1-2 उत्तर सांगणार आहे, पण तुमचं म्हणणं, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा 100 ग्रंथ वाचाल ना, तेव्हा तुम्हाला एकाच प्रश्नाची 100 उत्तर तुम्हाला मिळतील। आणि हे शोधा, तुम्ही एवढे ग्रंथ वाचा। कारण आमच्यासारखा जेव्हा एक सर्वसामान्य वाचक असतो, मी 35 वर्ष ग्रंथाचं वाचन करतोय आणि 35 वर्ष वाचन करत असताना मला वेगवेगळी उत्तरं। आता यांचा संयोग या एकच अक्षराचा जर अर्थ लावला संयोग, तर त्याचे वेगवेगळे अर्थ लागतात। आता संयोग म्हणजे काय, तर मिलन, संबंध। मग आता दोन स्त्रियांच्या संबंधातून, मग दोन स्त्रियांचे संबंध कसे असू शकतात? एक तर ते प्रेमाचे असू शकतात, एक तर ते मैथुनाचे असू शकतात। मग दोन स्त्रियांमध्ये संभोग होऊ शकतो का? तर असं क्वचित होत नाही। दोन स्त्रियांमध्ये संभोग होऊन मुलगा होतो का? तर तसं होत नाही, त्याला पुरुषच नर आणि मादीच लागते। तरी पण त्याचा अर्थ असा लावला तर त्याचं पण बुवांना मी प्रश्न देणार आहे की दोन स्त्रियांच्या संभोगातून किंवा संयोगातून कसा मुलगा जन्माला आला, त्याचं मी उत्तर देणार आहे। पण मी थोडं स्पष्टीकरण का करतो, त्यांची कोडे टाईप प्रश्न असतात। बरं, या प्रश्नाचं उत्तर कुणी सांगितलं समजा, तर या प्रश्नापासून तुम्हाला काय मिळणार आहे? प्रश्न असा असावा की समाजाच्या उपयोगाचा प्रबोधन, त्यातून त्या प्रश्नातून प्रबोधन झालं पाहिजे। तर असा प्रश्न असावा असं माझं मत आहे। तर आता संयोग म्हणजे मी तुम्हाला एक पहिलं उदाहरण सांगितलं। दुसरा संयोग असा असतो, एका स्त्रीने जन्म द्यायचा, म्हणजे पुरुषाकर्मी स्त्रियेला मुलगा होतो। उदाहरणार्थ कृष्ण, देवकीच्या पोटी जन्माला आला कृष्ण आणि यशोदेने वाढवला। संयोग आला की नाही? म्हणजे त्या मुलाशी संयोग आला। दुसरा विषय असा असू शकतो की एका पुरुषाने 2 स्त्रियांना जर भोग दिला आणि दोघींच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, असा एक आलाय कोणतं जरासंध। ते पण तुम्हाला सांगणार का, त्यांनी मागच्या खेळमध्ये तो जरासंध सोडून सांगा असं आम्हाला सांगितलं होतं, म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण केलं। तर आता मी तुम्हाला एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतोय, ते ऐकून घ्या। मी तुम्हाला 2 उत्तरं सांगणार आहे आणि दोन्ही तुम्हाला ग्रंथ हवा असेल, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ग्रंथ जर हवा असेल तर माझ्याकडे इथे सुद्धा आता उपलब्ध आहे, तो लोकांना पण वाचायला मिळेल। जर त्यांनी तेवढ्या याला गेले तर मी तुम्हाला इथे ग्रंथ तो आणून दुसऱ्या वारीला दाखवायला तयार आहे। तर पहिलं उत्तर असं आहे की भगवान श्रीकृष्णाचे बंधुराज शेष अवतार बळराम, आणि हे बळराम देवकीच्या उदरामध्ये गर्भधारणा झाली त्यावेळेस योग मायेने तो गर्भ काढला। लक्षात घ्या, योग मायेने तो गर्भ त्या देवकीच्या गर्भातून काढला आणि नेऊन रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवला। विषय लक्षात काय? देवकीच्या गर्भातला योग मायेने तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये मोठा होऊन तो
रोहिणी प्रसूत झाली आणि तो झाला तो बळराम झाला. म्हणजे दोन स्त्रियांचा सहयोग एकमेकीशी आला. पण दोघींच्या गर्भामध्ये कोण वाढला? बळराम वाढला. आणि तो बळराम त्यांनी विचारलं पण त्यांचं गाव कुठलं? तर ज्यावेळेस जन्माला आले बळराम, त्यावेळेस बळराम हे गोकुळामध्ये जन्माला आले. पण नंतर ते वृंदावनात राहण्यासाठी गेले. लक्षात ठेवा, त्याची 2 गावं आहेत. पहिले जन्माला आले तेव्हा ते कुठे होते? तर गोकुळात होते. आणि मोठे झाल्यानंतर ते वृंदावनात राहण्यासाठी गेले. असं एक पहिला प्रश्न तुमचा सांगतोय, असा प्रश्न आहे. आणि दुसरं उत्तर मी तुम्हाला 2 स्त्रिया, स्त्री पासून स्त्री कशी गरोदर राहिली याचं एक उत्तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, ऐकून घ्या. तर प्रभू रामाच्या वंशामध्ये, सूर्य वंशामध्ये राजा सगर झाला. आणि सगराला 60,000 पुत्र होते. किती होते? 60,000 पुत्र होते. पण कपिल ऋषींनी शाप दिला. आणि कपिल ऋषींनी शाप दिल्यानंतर त्या 60,000 मुलांचा जळून भस्म झाला. जळून भस्म झाल्यानंतर त्याचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या वंशामध्ये पुढे असमंजस राजा जन्माला आला. असमंजसाने तप केलं, मुलांचा उद्धार झाला नाही. त्यानंतर त्याचा मुलगा अंशुमन जन्मास आला. अंशुमनाने पण उद्धार करता आला नाही. अंशुमनाच्या पोटी दिलीप राजा जन्माला आला. आणि त्या दिलीप राजाला 2 स्त्रिया होत्या. जर ऐका प्लीज, दिलीप राजाला 2 स्त्रिया होत्या. आणि त्या दोन्ही स्त्रींना मूल बाळ काही नव्हतं. आणि म्हणून दिलीप राजाने वशिष्ठ ऋषी, त्याचे गुरु वशिष्ठांनी सांगितलं की दिलीप राजा, तुला जर पुत्र प्राप्ती करायचं असेल तर तू यज्ञ कर. आणि त्याप्रमाणे शंकराला प्रसन्न करण्यासाठी दिलीप राजाने यज्ञ केला. आणि यज्ञाचं अनुष्ठान चालू होतं. यज्ञ चालू होता. यज्ञाचं अनुष्ठान चालू असताना दिलीप राजा मरण पावला. मरण पावल्यानंतर आता 2 स्त्रिया करणार काय? आणि पुत्र जर प्राप्ती झाली पाहिजे. आणि म्हणून त्या वशिष्ठांनी सांगितले की तुम्ही शंकर प्रसन्न करून द्या. शंकर प्रसन्न झाले. आणि त्या 2 स्त्रियांना सांगितलं की तुम्ही दोघींनी एका प्रेमाने, एका याच्यामध्ये तुम्ही एकमेकीच्या प्रेमामध्ये राहा. तुम्ही दोघींचं संगोपन म्हणजे एकमेकीच्या आपुलकीने राहा, जवळ चालून राहा. आणि त्यावेळेस त्यातली एक स्त्री गरोदर राहिली त्या यज्ञामुळे. आणि तिला पुत्र झाला, तो राजा भगीरथ. बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे राजा भगीरथ हा बाळ जन्मास झाला त्या 2 स्त्रियांच्या संगोपन याच्यातून, संयोगातून. आणि त्या भगीरथ राजाला जन्मात आला तेव्हा हाडं नव्हती, शरीरात हाडं नव्हती. का? तर आपण बापापासून मुलाच्या शरीरात हाडे येतात. पण ती हाडं मुलाच्या नव्हती. पण शंकराच्या वरदानानं त्या भगीरथ राजाला हाडं निर्माण झाली. असं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. आणि त्यांची नगरी आहे अयोध्या नगरी. तो राजा भगीरथ राजा राज्य करत होता. असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. या आमच्या ग्रंथाप्रमाणे आम्ही तुम्हाला दिलंय. आणि ग्रंथाची नावं हवी असतील तर तुम्हाला ती पण सांगू शकतोय. पण दुसऱ्या बारीत काय बोलतात आम्ही बघतो. आमचा प्रश्न आहे आजच्या बारीचा. आमचा असा प्रश्न आहे, भगवान विष्णू लक्ष्मीसह एका अष्टदळ कमळावर बसतात. माता लक्ष्मी ज्या कमळा पाकळीवर बसते त्या कमळ पाकळीचं नाव काय? त्या अष्टदळ कमळाच्या मुळाचे आणि देठाचे नाव काय? लक्षात आलं काय? म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मी ज्या कमळावर बसतात त्या कमळ पाकळीचं नाव काय? आणि त्या कमळाचा देठ आणि मुळाचं नाव काय? एवढं तुम्ही सांगायचं बुवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा, सुंदर असं प्रश्न उत्तर बुवा दिलेलं आहे तुमचं. बुवा जवळ पडून गेले की तुमची अशी गाठ मारून जाईल, अशी गाठ मारून जाईल. व गाठ कोण मारतो? त्या श्रीकृष्णानं योग मायाने गाठ मारली होती. ती योग मायाने गाठ मारलेली बुवा सोडवली कुणी? त्याआधी या दुसऱ्या वारीमध्ये यायचं आणि सांगायचं पहिलं. बघूया बुवा प्रश्न पण जातोय. कसं आहे बघा. हा खेड्यातला हा येडा याला धरून आज झोडा
हा खेड्यातला हा येडा याला धरून आज झोडा हा गर्वाने फुगला याला लावी नवी घोडा हा गर्वाने फुगला याला लावी नवी घोडा गवळण पद इथपर्यंत वारीचा कार्यक्रम झाला आहे. परंतु आज सत्यनारायणचा या ठिकाणी एक सुंदर असा विषय आहे. सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी सत्यनारायण यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. म्हणून एक सत्यनारायण एक सुंदर असा विषय गातोय. सुख समृद्धी आम्हाला भोजना हो, सुख समृद्धी आम्हाला भोजना हो, सत्यनारायणा तुझुनी हो आनंद झाला मला, सत्यनारायणा तुझुनी हो आनंद झाला मला.
संजय गावडे यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पार्सल बघा, मी माझ्या प्रथम वर्ग कार्यक्रम या ठिकाणी थांबवतोय आणि माझ्या प्रथम वर्ग कार्यक्रम थांबवल्यानंतर माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन बुवांचे विमान उतरवणारे बुवा ऋषिकेश बुवा यांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतोय आणि माझी प्रथम बारी थांबवतोय. बुवा दुसरी बारी शांत करायची आहे. माझा जर अंत पाहिलात तर तुम्ही खेळपर्यंत सरळ जाणार नाहीत. त्यातून आपटत चेतन जाईल एवढं लक्षात ठेवा.